आंदोलन आणि रविकांत तुपकर हे समीकरण काही नवीन नाहीये. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात रविकांत तुपकरांनी रस्त्यावरची लढाई लढलेली आहे. आता नवीन लढाई त्यांनी सुरू केलेली आहे. अर्थातच सरकारने जी नवीन योजना सुरू केली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना, परंतु या योजनेवर असलेल्या अटी आणि या जाचक अटी रद्द कराव्यात आणि सरसकट कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी रविकांत तुपकरांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आता अन्नत्याग उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांच्याशी बोलूया. भाऊ, काय नेमक्या आपल्या मागण्या आहेत? एक तर आम्ही कर्जमुक्ती मागतोय म्हणजे आम्ही भीक मागत नाही आहोत, हे पहिले समजून घेतलं पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांवर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आम्हाला सोयाबीनला भाव मिळत होता तेव्हा यांनी सोयाबीन आयात केली, परदेशातून तेल आयात केलं, आमच्या सोयाबीनचे दर पाडले. दुसऱ्या बाजूला कांद्याला दर मिळायला लागला तर यांनी कांद्यावर निर्यात बंदी लागली. दुधाच्या बाबतीतही तेच केलं, ऊसाच्या बाबतीतही तेच केलं, धानाच्या बाबतीत तेच केलं. कापसाला दर मिळायला लागला, त्यांनी परदेशातून कापूस आयात केला आणि कापसाचे दर पाडले. शेतीमालाचे भाव सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पडले, त्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालो. म्हणून आम्हाला कर्जमुक्त करणं सरकारची जबाबदारी आहे. जर केंद्र सरकार 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज माफ करू शकतं, राईट ऑफ करू शकतं, तर आम्हा शेतकऱ्यांना का कर्जमुक्त करू शकत नाही? आणि आता त्यांनी विधानसभेत आश्वासन दिलं होतं की आम्ही 7/12 कोरा करू, सरसकट करू. दुर्दैव असं आहे की आता 1.5 वर्ष त्यांना आठवणच आली नाही. आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांनी आंदोलन केल्यावर यांना भाग पाडलं आम्ही कर्जमाफीची करायला, पण त्यांनी त्याच्यामध्ये जाचक निकष घातले, जाचक अटी घातल्या आणि कमीत कमी शेतकरी कसे कर्जमाफीमध्ये बसतील आणि सरकारचा आकडा कसा कमी होईल कर्जमाफीचा, हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आमचं म्हणणं आहे की सरसकट कर्जमुक्त करा. 2019ला ज्यांनी लाभ घेतला कर्जमाफीचा त्यांना फक्त तुम्ही 50,000 रुपये देणार अशी अट घातली. वरचे 5 लाख रुपये कुठून आणायचे भरायला? आम्ही समजा माझ्यावर 6 लाख रुपये कर्ज आहे, म्हणजे 50,000 रुपये घ्यायसाठी मला वरचे 5.5 लाख रुपये कुठून आणायचे? याचा अर्थ असा आहे की सावकाराच्या दारात मला जावं लागेल. म्हणजे पुन्हा एकदा कर्जबाजारी करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्हाला कर्जबाजारी ते करणार आहेत. म्हणून आमची मागणी की सरसकट कर्जमुक्त करा, जाचक निकषाने अटी काढा. आणि या पीक विमा कंपन्यांनी आम्हाला फसवलेलं आहे. शेतकऱ्यांना जे नुकसान झालं तरी आम्हाला पीक विमा मिळाला नाही. यांनी ट्रिगर बदलले, जुनी योजना कॅन्सल केली. कमीत कमी शेतकरी आता पीक विमा योजनेत बसतील. 2024चा आणि 25चा हक्काचा पीक विमा आम्हाला मिळाला पाहिजे, ही सुद्धा मागणी आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही खाणार नाही, अशी माझी भूमिका आहे. काल रोहित पवारांचं जे उपोषण आहे ते स्थगित झालेलं आहे, त्याकडे तुम्ही कसं? उपोषण स्थगित झालं हे मला माहित आहे, पण रोहित दादांशी सरकारची काय चर्चा झाली हे मला माहित नाही. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं, त्याचं कौतुक आहे. शेतकऱ्यांसाठी कुणी रस्त्यावर येत असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे. आम्ही त्याचं स्वागतच करू, त्याला पाठिंबाच देऊ. पण हे सरकार लबाड आहे, हे सरकार वेळ काढूपणा करत आहे. पुढच्या तारखा देऊन त्या आंदोलनाची हवा काढायची. लोकांचा असंतोष जो निर्माण झालेला आहे तो शमवायसाठी काहीतरी वेगळंच फंडा आणायचा, असं सरकारचं धोरण आहे. लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही. मी तर म्हणतो आम्हाला नाही बोलवलं चालतं, पण आम्हाला कर्जमुक्त करा, GR काढा आणि एकदा कर्जमुक्त करा. ही कर्जमाफी पुन्हा तुम्ही 2-3 वर्ष चालू नका आणि आम्हाला फसवू नका, असं आमची सरकारला विनंती आहे. सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे. सरकार से किसान बड़ा है, किसानों की ताकत बड़ी है. अगर किसानों के साथ में कुछ खिलवाड़ करने का प्रयास सरकार करती है तो ये सरकार को हम ठोक देंगे. और सरकार बड़ी नहीं है, किसान बड़ा है. शेतकऱ्याची ताकद किती मोठी आम्ही येणाऱ्या काळात आपण. असे जेव्हा आंदोलन होत असतात, उपोषण होत असतात, तर सत्ताधाऱ्यांकडून जे काही सत्ताधारी प्रतिनिधी असतील त्यांच्याकडून टीका केली जाते. आपण पाहिलं रोहित पवारांवर देखील टीका झालेली आहे. या येणाऱ्या टीकेकडे तुम्ही कसं बघता? काय होतं? हे बघा, टीका करणाऱ्याला काय आहे, टीका करणारे लोक करत असतात. टीका करणाऱ्यांना माझं सांगणं आहे की जरा 2-4-5 दिवस बसून पहा बिना अन्न पाण्याचं इथं, मग समजेल आपल्याला काय आहे ते. आणि 2-3 मतप्रवाहाचे लोक असतातच ना, पण ज्यांच्यासाठी आम्ही करतोय त्यांना माहिती आहे आम्ही सच्चेपणानं करतोय. आता जे राजकीय पक्षाचे लोक आहेत ज्यांना आमच्यामुळे त्रास होतो ते आमच्यावर टीका करणारच आहेत.